नमस्कार सगळ्यांना नमस्कार. चला काय माहिती का भावांनो बहिणो, दाजी बसलाय मिरची नीट कराय. हो का एवढी मिरची नीट केलेली. आज काय माहिती का, आज तालुक्याला गेलो होतो आणि काय माहिती का आता बाहेरचा मसाला कुटता मसाला आतापर्यंत जे ऑनलाईन आपण ऑर्डर करत होतो त्यांना देता देता आपल्यालाच मसाला नाही राहिला घरी. खायलाच नाही मसाला राहिला. मसाला सगळं संपला आणि सगळं बी झालं. मी काय झालं की येताच आज जरा तालुक्यात काम होतं आणि म्हणून मग 2 किलो मिरची आणली. येता बाकीचं खोबरं धनं आमकं तमकं येता घेऊन आलो. आता दोघं बी गेलो. मी काय दाजी एकटा गेलो नव्हतो, दोघं बी गेलो. पण आता राहिले हो का किती राहिली आता मिरची ही पावशेरीक मिरची राहिली असं नीट करायची. आता काय माहिती का, आताच एवढ्यात आता काय शी बाहेरचा मसाला आलता कुटायला 2-3 किलो आणि मग ती बघत ही काय आता तुमची पुनमताई बी नीट करत होती मिरची. ती आता एवढ्यात काय झालं, आता लग्नात लगन सराय सध्याच्याला चालू आहे आणि मग ब्लाऊज अर्जंटमध्ये त्याच्यामुळं ती मग फोन आल्यामुळं कसं आहे ब्लाऊज लागत आहेत त्याच्यामुळं मग ती येईल ब्लाऊज शिवायला. आता मग दाजीला कसं आहे मग आता किंवा बी बिझनेस आपलाच आहे ना, शिलाई मशीनचा बिझनेस. तिकडं बी लक्ष द्यावं लागतंय, इकडं बी लक्ष द्यावं लागतंय. मिरची कांडपकडे बी लक्ष द्यावं लागतंय, गिरणीकडे बी लक्ष द्यावं लागतंय. तुम्हाला सांगतो गव्हाचं दळण संपलंय, ती सगळं दळायला घरची गिरणी. आता बाहेरचे दळणं दळता आपल्यालाच दळण नाही राहील. मग ती काय दळण मग अशी नीट केलं, दळण दळायला टायमिंग नाही. हो आता दाजी बसला नीट करायला मिरची. मसाला कुटून दिला बाहेरचा, दळण नीट करून ठेवलंय. 2-2.5 पायल्या म्हणजे 2-2.5 पायल्या म्हणजे आता ही खेड्याच्या ठिकाणी 2.5 पायल्या. 5 किलोची एक पायली असती आणि मग 5 किलो 10 किलो परत किती आधुली म्हणजे 2.5 किलो, त्याला 2.5 पायल्या म्हणतात. म्हणजे किती झालं 12.5 किलोला 2.5 पायल्या. आता आपल्याकडे खेड्याच्या ठिकाणी असं पायलिव म्हणतात, आधुलिव. पहिलं आधुल्या होत्या, पहिलं काही ही नव्हतं. किलो वजन होती पण आधुली कितीची 2.5 किलोची आधुली म्हणजे 2 आधुल्या टाकल्या म्हणजे 5 किलो एक पायली झाली. असं पहिलं होतं. पण आता काय सध्याच्याला एवढ्या आधुल्या राहिल्या आहेत बरं का, आधुल्या आहेत पण कमी येतं जरा. खेड्याच्या ठिकाणी सिटीच्या ठिकाणी टोटल म्हणजे याच्यावर किलोवरच सगळं. आणि आता अजून बी आमच्याकडं पहिलं म्हणजे कसं पोती जर घ्यायचं म्हणलं, धान्य जर घ्यायचं म्हणलं, गहू ज्वारी बाजरी जर घ्यायचं म्हणलं तर मग ते कसं आधुलीवर 40 आधुल्या घ्यायच्या म्हणजे डायरेक्ट एक पोतं 1 क्विंटल 100 किलो असं होतं. पण आता ती काय राहिलं नाही. पण आता आपलं खेड्याच्या ठिकाणी पायल्यावर दळण असतं. इथं म्हणजे कसं पायल्यावर दळण दळतो आपण. म्हणजे कसं 5 किलोची एक पायली, मग 5 किलोला किती काय असन ती असन रेट. म्हणजे आमच्याकडं 5 किलोला 20 रुपये दळायला. म्हणजे एक पायली 2 पायल्या 3 पायल्या असं आमच्याकडे दळी देत. जेवढं किलो दळण असन 5 किलोला 20 रुपये, 10 किलोला 40 रुपये म्हणजे 5 किलोला 20 रुपये अशाप्रमाणे आमच्याकडे दळणं दळल्या जातात. आता कुणीकडे कसं आहे रेट हे काय आपल्याला ही काय माहिती नाही बरं का. आता तुम्हाला सांगतो बारामतीला तिकडे साईडला जर हिच्या जर म्हणजे केली चौकशी तर 5 किलोला 30 रुपये पाहिली म्हणजे 10 रुपये ज्यादा आहे तिकडं असा विषय. तर असं त्या म्हणजे आता गाव सिटीच्या ठिकाणी किलोवरच दळण असतंय. मला वाटतं किलोवर त्याचा रेट असतोय. आता तुमच्याकडं सिटीच्या ठिकाणी आपण काही एवढी चौकशी नाही केलेली बरं का, किती असतो रेट काय असतो. पण आपल्याकडे काय रेट आहे हे तुम्हाला तर मी सांगितलं आहे. आता काय झालं आहे भावांना बहिणं माहिती आहे का, आपला मिरची कांडपचा बिझनेस आपल्याला काय वाटत नव्हतं की मिरची कांडपचा बिझनेस हा चांगल्या पद्धतीने बसेल म्हणून आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला गिऱ्हाईक येईल असं काय म्हणजे वाटत नव्हतं.
पण येळात नाही म्हणलं तरी चांगल्या पद्धतीने आपल्याला धंदा होतोय. गिरणीचा बी चांगला धंदा होतोय, मिरची कांडपचा बी चांगल्या पद्धतीने धंदा होतोय. आणि त्याच्यामुळं काय झालं की हे जो आपला ऑनलाईन बिझनेस होता, ह्या ऑनलाईन बिझनेसला म्हणजे आता लय मिरची हो का लय महाग झाली मिरची. म्हणजे 280 रुपये मिरची, 270 रुपये मिरची झाली आमच्याकडे इकडं. आणि बाकीचं रेट बी लय वाढलेले आहेत. आणि मग तुम्ही सांगा हे जे ऑनलाईन बिझनेस आहे करायचा कसा. आता जे आपण जे रेट ठरवलेले आहेत, मसाल्याचं रेट जे आपण बनवून विकतोय, आपण भरपूर मसाला विकलाय बी, ऑनलाईन भावा बहिणीला दिलाय बी, त्याचं रेट बी आपण सगळ्यांना माहिती असं काही नाही. पण इकडं रेट लय वाढलं. आणि सध्याच्याला कसं आहे मसाला बनवायचा सीझनच चालू आहे सध्याच्याला. घरोघरी या म्हणजे सध्याच्याला ह्यो महिना म्हणजे फुल सीझन चाललेला आहे. मिरच्या आणायच्या, मसाला बनवायचा फुल सीझन चालू आहे. आणि आपला बी फुल सीझन चालू आहे. त्याच्यामुळं सध्याच्याला काय झालं आहे की जरा त्या ऑनलाईन बिझनेसकडं आहे ना जरा म्हणजे दुर्लक्षच केलं आहे भावानं बहिणी. पण असं ते जाऊन द्या. आता दाजीला काल टाकला व्हिडिओ, आज म्हणलं टायमिंग काही मिळाला नाही, पण म्हणलं चला संध्याकाळी कवा आहे ना पण व्हिडिओ बनवून टाकावा. टायमिंग काढून जसं टायमिंग आपल्याला मिळेल तसं दाजी व्हिडिओ टाकणार. सध्याच्याला 2-3 दिवस झालं दाजी घरी म्हणून व्हिडिओ काढायला टायमिंग मिळाला बरं का. नाहीतर कामात असल्यावर काही व्हिडिओ टाकायला टायमिंगच मिळत नाही. आता 2-3 महिने जवळजवळ ज्यादा झाला असेल, 2-3 महिने दाजीने डायरेक्ट म्हणजे व्हिडिओ टाकायचंच बंद केलं, टाकीतच नाही. आणि सोशल मीडियावर कसं आहे तुम्हाला सांगतो की इथं रोजची रोज व्हिडिओ टाकावं लागतात, रोजची रोज अपडेट राहावं लागतं. तेव्हा मग ती काय होतं आपल्या भावा बहिणींना जे व्हिडिओ पाहतात तेव्हा नोटिफिकेशन पडतं रोजची रोज व्हिडिओ टाकल्यामुळं, टाकलं तरच. आणि असं म्हणजे कधीतरी व्हिडिओ टाकलं तर मग नोटिफिकेशन काय पडत नाही. आणि जे आपले भाऊ बहिणी असतात व्हिडिओ बघणारे त्यांना कळत नाही व्हिडिओ कधी टाकलं काय केलं की त्यांना म्हणजे काय माहिती होत नाही, नोटिफिकेशन काय पडत नाही ना. आणि त्याच्यामुळं मग जरा अक्कलबंद होती, कळत नाही ना. मग आपलं बी मग काय होतं व्ह्यूज कमी येतात, शिव प्रॉब्लेम होतं. कधीतरी व्हिडिओ टाकला की व्ह्यूज कमी येतात. पण आता काय करणार भावानं बहिणीनं, कामं बी बघितलं पाहिजे. आता बिझनेस टाकलाय ते बी बघितला पाहिजे. सगळंच असं जर आपल्याला जर हातात पाहिजे असेल तर नाही ना मिळत मग. हां त्याच्यामुळं मग ही हळूहळू आता एवढी मिरची हाय टाईम आता निवांत आहे म्हणून कुटायचं चाललंय. ही आपलं कुटायचंच म्हणतंय बाबा, नीट करायचं चाललंय. आता काही टेन्शन नाही बाबा ना, पण आपलं घरचीच मिरची काढणं आहे घरचं. त्याच्यामुळं काय कुटायला मग आपलं निवांत कधी कुठला तरी काय अडचण नाही. काय म्हणायची तुम्हाला. नाही तर आता पहिलं म्हणजे काय मिरची कांडप नव्हतं, काय नव्हतं बाहेरून आपल्याला. आणि मसाला आपण बाहेरून आणून बी ऑनलाईन दिलेला आहे मसाला. आपण भावा बहिणीचं म्हणजे ऑर्डरी आपण पूर्ण केलेल्या आहेत. जरी आपल्याला परवडत नव्हतं त्या टायमिंगला पण तरी बी आपण ऑनलाईन मसाला आपण पोच केलेला आहे. पण सध्याच्याला हे लोड लय झालेला आहे जबरदस्त. आता मग भाऊ बहीण म्हणतात कुरडाया द्या, काय म्हणतात सांडगं द्या, बाकीचं पापड्या द्या, सगळं द्या. पण कोणचा बिझनेस का करावा नेमकं, कोणचा बिझनेसला म्हणजे हँडल नाही होत हो सगळाच. मग आता हेच कसं आहे दाजी, आता मी जर कामाला गेलो तर मग बायको ब्लाऊज शिवून मग आता ही मसाला कुटून देते, दळून देते, सगळंच करते. जर घरी असलो तर मग आता बायकोनी सगळं शिकवलं आहे आपल्याला. मिरची कुटायला, मसाला कुटायला, परत दळणं दळायला सगळं दाजीला शिकवलं आहे. असं अडचण नाही. आता हे कसं आहे भविष्यात आपलं पुढं आत्ताच आपण बिझनेस टाकला म्हणजे भविष्यात आपल्याला अडचण येणार नाही. आपला स्वतःचा बिझनेस कसं आहे ऐकणार नाही. काय म्हणायचं तुम्हाला. त्याच्यामुळं दाजी तरी कवर बाहेर कामाला जाणार. हां जवळपास तुम्हाला सांगतो 20-25 वर्ष झालं दाजी बाहेर कामाला जातो. हां थोडं थिडकं नाही. दाजी बी कटाळ्यावरून झाला, कवर बाहेरची कामं करावात, गदाडी कामं करावात, कटाळ्यावरून झालो दाजी.
रोज उठ सुटतीस रोज उठ सुटतीस. आता कुठंतरी बाबा आपला स्वतःचा बिझनेस असला स्वतःचा घरचा तर जरा आधार होईल. आणि काय अजून भावानं बहिणं अजून लेकरा बाळांची लग्न व्हायची, पोरींची शिक्षण पाणी चालू आहे, त्याच्यामुळं जरा बाहेर दाजीला कामाला जावं लागतं आहे. ज्यावेळेस आपल्या पोरी चांगल्या शिकून नोकरीला लागते तेव्हा मग जरा कुठंतरी तुमच्या पुनमताईला आणि दाजीला जरा आराम मिळेल. तोपर्यंत बघा हे असंच कष्ट आहे. अजून नाही म्हणलं तरी तुम्हाला सांगतो 5-10 वर्ष तर 100% आपल्याला अजून कामं करावं लागणार आहेत. आणि मग 10 वर्षाच्या पुढं मग कुठंतरी आपल्याला म्हातारपणाला आराम मिळणार. हां, दाजीची ही परिस्थिती झालेली आहे. 20-25 वर्ष झालं कष्ट करायचं एवढं सोपं आहे का? हां, अहो जेवाकडे बघायला टायमिंग नाही दाजीला, काय करावं सांगावा. हां, आणि मग आता बायको बरं व्हिडिओ काढायचं, गाण्याचं व्हिडिओ म्हणलं की म्हणणार हे कुठून धरून आणलं. हां, काय याला हाय का आकार वाकार, काय येतं राहणीमान, काय येतं काय सांगा भावानं. म्हणजे आता जी परपंचात गुतलाय, लेकरा बाळात परपंचात गुतलेला माणूस आहे, त्याला कवा स्वतःकडे बघायला टायमिंग आहे का? नटाय टायमिंग आहे का? ते साधारण कादा बा आपल्या लेकरा बाळांना 10-5 रुपये कमी पडावं नाही, शिक्षणात कमी पडावं नाही, घरी खाण्यापिण्याला कमी पडावं नाही, ह्याच्यातच जीव गुतलेला असतो साधारण कादा. त्याला कावा टायमिंग भेटणार आहे बा स्वतःकडे बघायला. असंही पण काय आता लोकांच्या तोंडाला काय हात लावतात नाही भाऊ ना. आता काय आहेत भाऊ बहीण समजून घेणारी की दाजी चला तुम्ही कष्टाळू माणूस आहे, पहिल्यापासून कष्ट करीत आलेला आहे, त्याच्यामुळे म्हणतात तुम्ही असं लोकांकडे दुर्लक्ष करा. कोणी कमेंट जर केलं तर वाईट कमेंट केलं तर त्यांच्यावर दुर्लक्ष करा, म्हणून आपण काय कोणाकडे लक्ष देत नाही. आणि मग हे काय मग व्हिडिओ टाकायचं बंद केलं दाजीने, डायरेक्ट मरले तिकडं पुढं भावानं बहिणं. का बरं कष्ट करायचं, दिवसभर दमून यायचं, इकडे व्हिडिओ टाकायचं, परत लोकांचं 2 गोष्टी ऐकून घ्यायच्या. हां, कटावतोय ना जीव दिवसभर कामाने. मग आता एवढी मिरची 2 किलो नीट करायची काबार ताठून गेलं आहे माझं. आता मला तर बायको म्हणली राहून दे बघू उद्याच्याला ही, पण तरी बसले आपल्याला तुम्हाला गप्पा मारीत आपलं मिरची होईन हळूहळू मिरची नीट होतीच ना. हां, कितीक राहिली मिरची, पण चला म्हणलं आता तुम्हाला गप्पा मारी तुमच्याबरोबर बोलत बोलत मिरची नीट होईल. काबार दुखायला लागलं, काय करावं आता नेमकं. अयो लग्न आहे वस्तीवरला आपल्या जोडदाराचं लग्न आहे, उद्या लग्नाला जावं लागणार आहे दाजीला. आणि ती काय मग त्याच्यामुळेच बायको गेली अर्जंट जम्पर शिवायचं. काय करावा, 4-5, 5-6, 7-8 लग्न होती बा आमच्या वस्तीवर लिहिलं. जेवण करायचंय म्हणलं चला थोडीफार गडीभर मिरची नीट करावा आणि मग जेवण करावा. पावसाचा दिवस जवळ आला, 10-15 दिवसांचा पाऊस चालू होईल काय. आणि काय आपला बिझनेस म्हणजे चलन अजून महिनाभर. आणि ह्यो बिझनेस म्हणजे कसा आहे फक्त उन्हाळ्यातच आहे ना, परत नाही 2-4 महिने बंद. आणि 2-4 महिने बंद म्हणलं तर मग तर दाजीला कामाला जावं लागणार आहे परत, आहे का नाही. हे बिझनेस म्हणजे कसं शिजणारी बिझनेस आहे, याचा कंटिन्यू बिझनेस आहे ना. बिझनेस कसा कोणचा गिरणीचा आहे हो, गिरण चक्की. आता त्याचा बिझनेस म्हणजे कंटिन्यू बिझनेस आहे. तिथं काय पाऊस असो नाही तर काय हिवाळा असो नाही तर कुठं काही असो, खायचं तर बंद नाही ना करता येत. ती बिझनेस कंटिन्यू हो. तसा बिझनेस एखादा दाजीला सांगा कंटिन्यू बिझनेस टाकावं वाटतं दुसरा अजून एखादा बिझनेस, जेणेकरून आधार होईल. म्हणजे कसा गिरणीसारखा एक बिझनेस जेणेकरून तो घरी कंटिन्यू चालेल, असं काहीतरी बिझनेस दाजीला सुचवा. आता दाजी मागं भाजीपाल्याचा बिझनेस करत होता बरं का, पण ती काय आपलं शेतकरी बाग आहे त्याच्यामुळं तिथं नको डोकं लावाय असं मला वाटतं.
कारण भाजीपाला जर दिवसात जर इकला तरच त्याची इन्कम नफा पाणी सगळा काय मिळतो. नाहीतर मग माल राहिला ना थोडाफार शिल्लक त्यातच नफा जायचा सगळा. त्याच्यामुळे ती काय डोकं चालूशी वाटणार दाजीला बरं का. बघ काय आता पण मसाल्याचा बिझनेस आपल्याला बी नव्हता वाटत की बाबला एवढा चांगला चल, पण चांगल्या पद्धतीने चालला आहे असं काय नाही. तर बी ना काय करायचं वरण भात ती ही कर बरं का. वरण घट नको करू, पाताळ कर. आणि डाळ लय नाही टाकायची. डाळ तू लय टाकी ती त्या वरणात, त्याच्यामुळे घट होत ती माहिती का. वरण भात चाललंय बनवायचं. आता पोरींना काय सुट्ट्या लागल्यात. तुझं पेपर किती राहिलं तर पिलू. आणि मग पेपर तुमचं लय लिहितेतला का. शेवण्याचं पेपर झालं, अपूर्वाचं पेपर झालं, निकाल बी लागला आणि टक्केवारी चांगली पडली. अपूर्वाला तर चांगली टक्केवारी पडली, 82% पडली त्याला. आता पिलूचंच काय होतंय काय माहिती आता. 80% तर पुढं जायलाच पाहिजे बरं का ही. पण आता काय इंजिनिअरिंगचा अभ्यास म्हणजे लय अवघड, सोपा नाही. आणि शेवण्याचा 100%च मार्क पाडले ते. 100% चांगल्या मार्काने पास झाली. पोरी आपल्या सगळ्या हुशार निघाल्या भावानं बहिणं. फक्त काय त्यांना शिक्षण जेवढं होईल तेवढं त्यांना सगळ्या गोष्टी काय जाऊ दे व्हायना का तारात झाला. पण आता त्यांचं शिक्षण पूर्ण करायचं, नोकरी लावायच्या, तेव्हा आपल्याला आराम मिळेल आहे का नाही. दुसरं काय का. बरं चला बोलत भावानं बहिणं तुम्हाला मिरची बी नीट करतोय मी. एवढी मिरचीने आता मी बी लई कटाळून झालो. आता मी मला वाटतं हे ठेवून द्यावं का आणि बघा उद्या सकाळ काय असेल ते उद्या आहे का नाही. चला मग बाय बाय सगळ्यांना. दाजीचं व्हिडिओ बघत जावा रोजची रोज. काय होईन दाजीला तेवढाच आधार होईल 10-5 रुपयाचा. केली सुरुवात भावानं बहिण व्हिडिओ टाकायला. परत काय तुम्ही जर व्हिडिओ बघितलं तर दाजीला 2 पैसे मिळते, तर आधार होईन परपंचात. दुसरं काय होणार आहे तवा. हां आता मी काय तुम्हाला बळजबरी नाही करणार. काय करून माझं दाजीचं व्हिडिओ बघा. पण जी दाजीचे फॅन आहेत, तुमच्या पूनमताईचे फॅन आहेत, तिथं बघितल्याशिवाय काय राहत नाहीत. बरं चला बाय बाय मग सगळ्यांना.